आज राष्ट्रीय विज्ञान दिन. नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांना ज्या शोधासाठी 1930 मध्ये नोबेल मिळालं, त्या रामन इफेक्टचा शोध लागला तो दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी. म्हणूनच राष्ट्रीय विज्ञान दिन या दिवशी साजरा केला जातो. यंदा या दिवसाची थीम आहे विमेन इन सायन्स कॅटलायझिंग विकसित भारत. चला तर मग या निमित्ताने जाणून घेऊया अशा एका स्त्री वैज्ञानिकाबद्दल जिला IISCत प्रवेश मिळवण्यासाठी खुद्द सर सी.व्ही. रामन यांच्या ऑफिसमध्ये सत्याग्रह करावा लागला होता. त्यांचं नाव कमलाबाई सोहनी. फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 विषय घेऊन बॉम्बे युनिव्हर्सिटीतून BScची पदवी तीही फर्स्ट क्लासने मिळवल्यानंतर कमलाबाई सोहनींनी संशोधन करायचं ठरवलं आणि बेंगळुरूच्या प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेशासाठी अर्ज केला. पण त्यांना प्रवेश द्यायला संस्थेनं नकार दिला. कारण काय? तर त्या एक स्त्री आहेत आणि संस्थेचे संचालक होते नोबेल पुरस्कार विजेते सर सी.व्ही. रामन. त्यांच्या मते एक स्त्री वैज्ञानिक संशोधन करण्याच्या योग्यतेचीच नव्हती. पण मागे हटतील त्या कमलाबाई कसल्या? महात्मा गांधींचा प्रभाव असलेल्या कमलाबाईंनी सर रामन यांच्या कार्यालयातच सत्याग्रह सुरू केला. शेवटी सर रामन यांनी त्यांना सशर्त प्रवेश दिला. वर्षभर त्यांना प्रोबेशनवर राहावं लागेल आणि इतर पुरुष वैज्ञानिकांचं लक्ष विचलित होणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागेल. या अटीशर्ती कमलाबाईंनी स्वीकारल्या आणि IISCत प्रवेश मिळवणारी पहिली स्त्री हा बहुमान त्यांनी मिळवला. वर्षभराच्या काळात कमलाबाईंनी केलेलं काम बघून सर सी.व्ही. रामन चांगलेच इम्प्रेस झाले. इतके की त्यांनी तेव्हापासून IISCची दारं स्त्रियांसाठी सताड खुली केली.